नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी 4 एकरची आपूस आंबा बाग दाखवतो आहे. प्लस काजूची वाडी यामध्ये आपल्याला बघायला मिळते. टोटली प्लॉटमध्ये ही आपूस आंब्याची झाडं लावलेली आहेत, काजूची झाडं लावलेली आहेत आणि असा हा टोटली 4 एकरचा प्लॉट वाडी वस्तीच्या शेजारी असलेली अशी ही शेत जमीन आहे. डांबरी रोड म्हणजे जो मुख्य अधिकृत रस्ता म्हणजे डांबरी रोड आहे, त्या रोडला टचमध्ये असलेली ही शेत जमीन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर मंडळी, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशाच आंबाबाग शेती केलेले प्लॉट किंवा मोकले शेत जमिनीचे प्लॉट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मंडळी, या ठिकाणी आंब्याची बाग जी आहे जबरदस्त डेव्हलप केलेले आहे. आंबा या ठिकाणी लागलेला आहे. यावर्षी 2026मध्ये नदी शेजारी असलेली ही शेत जमीन आहे. म्हणजे नदीपासून 2 प्लॉटमध्ये गॅप आहे, त्याच्यानंतर हा प्लॉट सुरुवात होतो आणि वाडी वस्तीच्या जवळ म्हणजे वाडी वस्तीला लागूनच असलेला असा हा प्लॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी जो संध्याकाळचा सूर्य आहे म्हणजे संध्याकाळचा सूर्यास्त आहे तो आपल्याला या ठिकाणी मी दाखवतो आहे. खूप सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. मंडळी, रत्नागिरी शहराजवळ रत्नागिरी जिल्ह्याचं जे ठिकाण आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणापासून जवळपास असलेली अशी शेतजमीन आहे. प्लॉटला बहुतेक डिमार्केशन केलेलं आहे. दगडी कंपाऊंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हा जो व्हिडिओ दाखवतो आहे यामध्ये पूर्ण हा व्हिडिओ स्किप करून का शेवटपर्यंत बघा, जेणेकरून जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी तुम्हाला मी देऊ शकतो. आपूस आंबा जो रत्नागिरी आपूस आंबा आहे तो ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे हा जो भाग आहे रत्नागिरीचा, या रत्नागिरी भागामध्ये जो जगप्रसिद्ध आपूस आंबा आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला उत्पादन देत असतो. यावर्षीसुद्धा आपूस आंबा चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात लागलेला आहे. समुद्र किनाऱ्यापासून जवळपास असलेला असा हा प्लॉट आहे. म्हणजे प्लॉटपासून समुद्र जो आहे तो जवळजवळ 30 किलोमीटरच्या अंतरावर समुद्र किनारपट्टी आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे ते आपल्या प्लॉटपासून जवळजवळ 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मुंबई गोवा हायवे 10 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. पुणे मुंबईपासून तुम्ही येत आहे तर 280 किलोमीटरच्या अंतरावर हा प्लॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर म्हणजे अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रॉपर्टीज आपण घेत असाल, व्हिडिओच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रॉपर्टी बघायच्या असतील, पाहायच्या असतील तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी संपर्क करू शकता. कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही आहेत. तुमची स्वतःची कार असेल तर आपण या ठिकाणी प्लॉट व्हिजिट करू शकतो. अन्यथा गाडी नसेल तर आपल्याकडं कार अवेलेबल आहेत. रेंटवर आपल्याला या ठिकाणी कार अवेलेबल होऊ शकतात. तसेच मंडळी, ही शेतजमीन आहे. शेतजमीन असल्यामुळे तुमच्याकडे शेतकरी दाखला, फार्मर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी बनवून देत असतो. त्यासाठी माझ्या ऑफिसला संपर्क करू शकता किंवा स्क्रीनवर दिले जे व्हॉट्सअप नंबर आहे, दोन्ही पण व्हॉट्सअप नंबर आहेत. 8275250626 हा जो BSNL नंबर आहे आणि दुसरा आहे जिओचा 9307478762 हा जिओचा पण व्हॉट्सअप नंबर आहे. दोन्ही पण व्हॉट्सअप नंबर आहेत. दोन्ही पण नंबरला तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता. बाकीच्या डिटेल्स या प्लॉट संबंधी सर्व मिळू शकतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही जागा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या शेतजमिनी आहेत ह्या आपूस आंबा आणि काजू बागेसाठी जगप्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी आपूस आंबा तुम्ही मोठ्या प्रमाणात पिकवण्याच्या दृष्टिकोनातून जर आपूस आंबा बाग डेव्हलप करायची असेल तरीसुद्धा ही जी बाग आहे खूप सुंदर प्लॉट आहे. एवढी प्लॉट उपलब्ध झालेला असूनसुद्धा या प्लॉटमध्ये आणखी प्लांटेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता. आपूस आंबा लागवड करून ते लाग होण्यासाठी कमीत कमी 8 ते 10 वर्षाचा कालावधी लागत असतो. तर म्हणजे या ठिकाणी ही जी झाडं आहेत ती 10 ते 12 वयोगटातील झाडं आहेत.
आणि या ठिकाणी सूर्यकिरण जे आहे ते डीपली आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी सूर्यकिरणावर आंबा जवळजवळ लवकरात लवकर उत्पन्न देत असतो. समुद्र किनारपट्टीचं जे कल्टिवेशन आहे, जे हवामान आहे ते आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहे. या ठिकाणी एखादं फार्म हाऊस शेतघर बांधू शकता, राहू शकता. या ठिकाणी आता आम्ही या ठिकाणी माणूस ठेवलेला आहे कामासाठी, जो काजूची बाग, आंब्याची बाग याची देखरेख करत असतो. अशा प्रकारे तुम्हाला माणसं या ठिकाणी बागेमध्ये काम करण्यासाठी मिळू शकतात, जेणेकरून तुम्ही बागेची देखभाल करू शकता. तसेच CCTV कॅमेरे असतील किंवा इतर झाडांची देखभाल करायची असेल तर CCTV कॅमेरामार्फत आपण घरातून सुद्धा आपण या बागेची देखभाल करू शकता. म्हणजे मुंबईत तुम्ही, पुण्यात राहत असाल तर ऑनलाईन कॅमेरे आपल्याला या ठिकाणी CCTVच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या बागेची देखभाल करू शकता किंवा या ठिकाणी एखादा स्वतंत्र माणूस कामासाठी ठेवू शकता. या ठिकाणी जवळजवळ जे हापूस आंब्याची झाडं आहेत ते आता लागलेले आहेत. आता सीझन चालू आहे, 2026चा सीझन या ठिकाणी पूर्ण होतो आहे आणि हापूस आंबा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळू शकतो. आता ह्या जागेमधून तुम्ही विचार करा की हापूस आंब्याचे पेटी किती मिळतात. तर म्हणजे मॅक्झिमम एका झाडापासून 2 ते 3 पेटी हापूस आंबा अपेक्षित असतो. मोठं झाड असेल 15 ते 20 वयोगटातील तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मोठं झाड असेल हापूस आंब्याचं, पसरलेलं असेल, चांगलं वाढ झालेलं असेल तर त्यामधून तुम्हाला 10 पेटी अपेक्षित आंबा मिळू शकतो. मंडळी, हा जो व्ह्यू दिसतोय तुम्हाला हा नदीचा व्ह्यू आहे. ही जी नदी आहे बाव नदी आहे आणि ही मोठी नदी आहे. ह्या नदीच्या शेजारीच असलेला हा प्लॉट आहे. जवळजवळ खूप मोठी नदी आहे आणि ह्या नदीला खूप मोठं पाणी असतं आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी असेल तर ती बाव नदी आहे. आणि त्या बाव नदीला पाणी चिक्कार पाणी असतं, म्हणजे पाऊस पडेपर्यंत या ठिकाणी पाणी असतं नदीला. तिथे मासेमारी होत असते आणि पाणी चांगलं असतं. अशा या नदीच्या शेजारी, सर्वात मोठ्या नदीच्या शेजारी असलेला हा प्लॉट आहे. त्याच्यामुळे प्लॉटमध्ये आपण कुठेही बोरवेल, विहीर खोदल्यास पाणी मिळू शकतं. म्हणजे शेतजमीन खरेदी करत असताना त्यामध्ये तुम्ही जागेचा कस असेल, जागेचा म्हणजे मातीचा प्रकार किंवा तिथलं हवामान, तिथल्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. या ठिकाणी लाईट कनेक्शन आहे जवळ, म्हणजे वाडी असल्यामुळे लाईट कनेक्शन इथे आहे. तसेच तुम्हाला काम करण्यासाठी मजूर या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे जे पण हवं आहे ते आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी जमीन मालक जागा का विकत असतात. तर याचा अर्थ असा आहे की जमीन मालक जागा विकण्याचं कारण एवढंच असतं की काही शेतकऱ्यांचं वय झालेलं असतं, हँडल करत नाही. काहींची मुलं मुंबईत गेलेली असतात किंवा बाहेरगावी, अमेरिकेत, बाहेरच्या गावात गेलेले असतात, देशात परदेशात गेलेले असतात. त्याच्यामुळं ते वय झाल्यामुळं त्या लोकांना हँडलिंग होत नाही, त्याच्यामुळे ती जागा विकत असतात. बाकी रिझन काही नसतो. जागा ह्या चांगल्या असतात. जागा हे सोनं आहे आणि सोन्यापेक्षा जागेला महत्त्व आहे आजच्या डेटमध्ये. कारण आता मोठमोठी तिसरं महायुद्ध होण्याच्या तयारीत आहे. अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी शेतजमिनी खूप महत्त्वाच्या असतात आणि आपल्याला जीवनावश्यक वस्तू ह्या शेतजमिनीमधून जास्तीत जास्त मिळू शकतात. मंडळी, आज पेट्रोल, डिझेल, गॅस आज आपल्याला उपलब्ध होत नाही, सहज उपलब्ध होत नाही, कारण आपण बाहेरच्या देशांवर अवलंबून आहोत. उद्या आपल्याकडे शेतजमीन असेल तर आपल्या शेतीमध्ये काही ना काय करून आपलं पोट भरू शकतो. त्या दृष्टिकोनातून शेतजमिनी विकत घेतल्या पाहिजेत. आपल्याकडे शेतजमिनी असल्या पाहिजेत. शेतजमिनीचं महत्त्व हे खूप मोठं आहे, कारण शेतीचं जे इकॉनॉमिक आहे ते हे स्लो असतं. म्हणजे फास्टमध्ये नाही की आपण आता काम केलं आता लगेच पैसे मिळतील, असं नाही आहे. तर यामध्ये आपल्याला वार्षिक उत्पन्न मिळत असतं. आंब्याचं तसंच आहे. आंब्याचं गणितसुद्धा तसंच आहे की आंबा हा वर्षातून एकदा तुम्हाला पीक देतो आणि ते पीक तुम्हाला मोठ्या प्रमाणात देत असतो. त्याच्यामुळं आंब्यामधूनसुद्धा, आंबा बागेतूनसुद्धा उत्पन्न चांगलं या ठिकाणी आपल्याला अपेक्षित मिळू शकतं. मंडळी, शेतजमिनी ह्या लाईफ टाईम असतात. आपण तिथे काहीही पिकवून खाऊ शकतो. भविष्यामध्ये शेतजमिनीला खूप महत्त्व असेल, कारण शेती हा न संपणारा विषय आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत शेतीला महत्त्वच आहे. शेतजमीन खूप महत्त्वाची आहे. जवळजवळ शेतीमुळे आपण कसाही
बिना पैशाचं सुद्धा जगू शकतो या ठिकाणी, कारण शेतीमधून अन्नधान्य, पाणी, ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या आपल्याला मिळू शकतात. कारण ह्याच्या आधी जे अश्मयुगीन काळामध्ये लोक हे शेतीवरच अवलंबून होते, त्यावेळी पैसा हा विषय नव्हता. अर्थकारण जे होतं ते इकॉनॉमिक जी होती ती पैशावर नसून ती अन्नधान्यावर अवलंबून होती. त्याच्यामुळं शेती ही कायमस्वरूपी आहे, लाईफ टाईम आहे आणि शेतीमुळं आपण आपलं आयुष्य चांगलं बनवू शकतो. जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या. थँक्यू. पुन्हा भेटूया. थँक्यू.